अरे आप्पा कुठे गेले लागा त्या चौकात माणसं लय उडकते ती हर जण का नाही आप्पा आप्पाच करते कुठं आहे आप्पा काय आपा काय लगा आम्ही गेलो का लागा तिथं का नाही आप्पा कुठे गेले म्हणून विचार एवढं फेमस कसं झालाय आप्पा ते आपा काय केलं आहे आपण लगा कुठे गेलं तर सांगा लागा काय कळण आला का काय माहित नाही कोणी गेले मी तिथं जाईल तिथं अरे आप्पा कुठे गेला आप्पा कुठे गेला आता कोण विचारत होतं सगळं गाव विचारतंय ना चौकात गेल्यावर का नाही आप्पा कुठे गेलं एवढं फेमस झाले का काय माहिती हे कशामुळं का नाही एवढं गडी झालाय मलाच काय कळना या 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 आपा बसा टायमाला आलाय बसा 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 बोला काय चाललंय काय गावात सगळे तुमची चर्चा चालू आहे आपण फेमस माणूस आहे 4 गावात आपल्याला ओळख देते आप्पाशिवाय पान हालत नाही आप्पा कुठे गेलाय आप्पा काय करतोय आप्पाची बाग आहे आप्पाची द्राक्ष आहे आप्पा जर डाळिंबाई असा नुसता धिंगाणा असतोय नुसता लोक एवढं कसं काय फेमस हे लय फेमस आपल्याला प्रत्येक जण ओळखते झोपताना उठताना उठल्यावर जेवताना सारखं त्यांच्या स्वप्नात पण आप्पाच येतोय आपण ह्याच्या डाळीमध्ये झाड नाही ह्याचं डाळी कुठं आहे खरंच घे मग ही अवघड झाली हे आपा आपा कशी काय करते ती अरे द्राक्ष नाही ते द्राक्ष बी नाही आणि द्राक्षाची बाग कुठं आणल्या अरे बाबा तू नुसता गावात आहे म्हणून तुला वाटतंय त्याचं काय नाही आपलं गाव सोडा आणि गावाच्या बाहेर जावा गावाच्या बाहेर 5000 डाळिंबाई झाड आहेत आपली 5,000 डाळिंब ना तू बघितल्या का हे अरे एक डाळिंब नाही लागा ना अरे शेंबड्यांना न्या तुला लाज वाटली पाहिजे आधी मला विचारा ना मी एवढा फेमस कसा झालो काय अरे तुम्ही विचारलं मी सांगायला मी काय काय ते काय म्हणते त्याला ते फुकटच्या बाबूराव आहे का ए अण्णा तुम्ही विचारा बाबा कसं काय एवढं कसं फेमस झालाय तो आपलं गाव हा. आणि आपल्या गावाची 4 गाव आहे ते का शेजारी हा. हाती दूधवाडी जुनुनी पाचेगाव राजुरी हा. मंगेवाडी आणि आपलं गाव बर या गावातला एक माणूस मी मोकळा सोडला नाही काय केले काय केलंय काय प्रत्येकाकडे पैसे उचलले 5000 झाड आहे ते द्राक्ष 5 एकर आहे ही आहे ते आहे माझं पैसे सगळ्याकडे उचलले अरे हे एवढाच नाही हा प्रत्येक जण देवाला प्रार्थना करतोय आप्पाचं चांगलं होऊ दे म्हणून ती लागला याला मग तू त्याच्याकडे घेतलं मग ती लागला याला मग आप्पाचं चांगलं झाल्याशिवाय ह्यांचं पैसे जात नाहीत मग आता पैसे कसं देणार तू एवढ्या लोकांचं पैसे देणार ना 100% पैसे देणार आकडा लावू लागला का पैसे देणार मी कसला आकडा माशाचा आकडा अरे तुम्ही खरोखरच नालायक आहे का मूर्ख आहे का गाढव आहे कोण मला आधी सांगा नालायक मूर्ख आहे गाढव आहे आकडा म्हणजे माशाचं तेवढं कळते हो. आम्हाला काय कळायचं 100 रुपये किलो मासं झाल्यात आणि त्या मासा पकडून आकडात पकडून पैसे मी लाखो रुपये देणार आहे का लोकांचं अण्णा आपण नदीला गेल्यावर काय करतो आकडा घेऊन जातो मग आकडा म्हणजे आम्हाला तेवढं कळतंय मग समजा हा माझा ती आकडा आहे हा हा. मान्य आहे, चला तुम्ही म्हणता त्याचा मासा धरायचा आकडा मी लावतोय हा मासा धरतोय मासा धरतोय त्या माशाने किती पैसे व्हायचे आणि मी कसं देणार पैसे सांगा मग आकडा कुठला आम्हाला कळू दे तर आकडा म्हणतोय तो अरे बाबा मासा पकडून मी किती पैसे होणार काय मग इथे खाली काय जे आहे ह्याच्यातनं का नाही हिरा बिरा निघतोय काय ज्या ह्याच्यातनं माशातनं असं तुम्हाला वाटतं मी कुठं म्हणतोय मी बाबा ते मासा पकडायचा आहे त्या माशाच्या पोटात हिरा निघल ते हिरा निघल्यावर मी नेऊन येईन. मग असं पैसे आणि कोण- मग सगळ्या गावाचं पैसे देईन 2, 3, 4 गावाचं मग असं ते 100 रुपये अरे बाबा नो आकडा म्हणजे ते आकडा नव्हा मग मटका माहिती आहे का मटका ते पाण्याचा मटका गार होती ती हा गार ती मटकाच घे मटका ती गार पण वापर करता येतो कसा आहे आता मी सगळ्या गावाचे पैसे उचलले मी कर्जबाजारी झालोय हा सगळी माणसं तावान आले का त्यातलं गार पाणी दिलं का ते माणसं थंड होते ते मटक्यातलं पाणी दिलं पण ती मटका नवर आहे तुम्हाला आता कसं सांगू कल्याण एका दोरी तरी माहित आहे का तुम्हाला ओपन पत्ती काय माहित आहे का काय माहित नाही अरे रुपयाला 100 रुपये मिळतात हा आणि पत्ती जर 10 रुपये लावली तर 10,000 रुपये मिळतात पत्ती बसल्यावर मिळते ना तर रुपये 10,000 रुपये लोक आता तुम्ही कधी कधी शिकलाय का नाही का आकडा मटका गुन्हेगार भांगार कळतो का तुम्हाला गणित येते की पण हे मटका कळत नाही अरे, हे मटका जे आहे का ना हे गुन्हेगार पद्धतीने वाढत असतो अच्छा रुपयाला 100 हा रुपयाला 100 असतात 100 लावलं तर 10,000 लागतात तसला आकडा लागल्यावर मी सगळ्या गावाचं पैसे देणार हाय गावावर नुसते आशावर ठेवलं येणं हा नाही डाळिंब आल्यावर देणार की अरे ह्यात डाळिंब नाही कुठं आणि बघणार तू डाळिंब म्हणतोय डाळिंबाचं एकच झाड आहे का?
डाळिंब राहिले द्राक्ष गेले होते आणि कुठं आहे द्राक्ष? कुठं आहे द्राक्षी काय तुझ्या घरावर राहायची काय घरावर लावलेत काय द्राक्ष? द्राक्ष राहिली पेरू येणार लावले होते हा? का? पेरू कुठं लावलेत? 5,000 झाडं लावले पेरू पेरू का भीतीवर लावलेत का? मला वाटतं ते तुझ्या स्वप्नातच पिरवायचं काय की अरे तुम्हाला याला हेच 1 कळलं एकर ना. जमीन ना एवढं बोलायला लागलं आता मोठं मला मोठं. सांगा मला सांगा हा? ही जर मी सगळं या गावाच्या बाहेरच्या लोकांना सांगितलं असतं त्यांनी मला पैसे दिले असतं का? मग लगा काय लगा एवढं कशाला याच्यामुळे फेमस झाला आहे तो स्वभाव आहे माझा तू भारी आहे लगा स्वभाव तुझा म्हणजे स्वभाव आहे. यात- यात खोटं बोलायचं. लुटायचा म्हणायचं खोटं नाही लुटायचं हा? खोटं काय बोलतोय मी सांगतो मग हे खोटंच बोलला गेलं आता. मग गावात आमच्या पाटलाची डाळिंब नाही का 5,000 झाड आहेत पाटलाची पाटलाचे तुमच्या आहेत काय? मग मी पाटीलच आहे की. हा? अरे बरं झालं लगा ए माझं पैसे नव्हतं म्हणून बरं हे मागायला लागलो हा. तुम्हाला मला बी लावत होतं गंडा होय. अवघड आहे गड्या. आणि कसं आहे माहित आहे का गावात एखादा माणूस असतं का नाही भिकारी सुद्धा गावात एक घर ठेवतो ती कुठं भीक नाही मिळाल्यावर त्या घरी जातो आणि मग तिथं भीक 100% मिळते पोटाला मग खायला. याचा- म्हणून आम्ही तुम्हाला ठेवलं होतं ह्याचा अर्थ का नाही असा तू म्हणजे आम्हाला ऑप्शन मध्ये निवड होती. ह्याचा अर्थ तू सुशिक्षित भिकारी आहे 100% स्टँडर्ड बाबा, भिकारी नाही रे standard भिकारी आहे. म्हणू नका रे मग भिकारीच भिकाऱ्याचं म्हणलं उदाहरण का? सांगितलं तुम्हाला असं म्हणजे भिकाऱ्याचं मला वाटलं उदाहरण सुशिक्षित. सांगितलं तुमच्या दोघात कसं झालंय माहित आहे का काय एक येड भिकारी असतं येड हा. आणि ते काय करत असतंय चिंध्या गोळा करत असते हा आणि रोज चिंध्या संध्याकाळी हातरतं हा. हातरायचं झोपायचं हा मग एक दिवस त्याला लय चिंध्या होती मग ते लय खुश होता आता टाकायचं गादी करायची आणि झोपायचं म्हणून हा मग चिंध्या चुरगळलेल्या असते हा. त्या मग असं ते वडतं असं धरतं असं सफाई करतं असं धरून लांब सफाई करते. करते हा मग ती सफाई तिकडे हात जोडला का इकडे यायचं मग इकडल्या बाजूला यायचं इकडला कोपरा वाढायचा मग इकडे यायचं मग तिकडलं सगळं इकडे यायचं मग तिकडल्या कोपऱ्यात जायचं ते तिकडं वाढायचं मग तिकडं वाढलं का हे सगळं चिन्ह तिकडे जायच्या हे असं करत करत दिवस उगवला तुला कसं झालं होय. नऊ दिवस उगवला तर त्याला काय हातरून झालं नाही हा आणि त्याला काय ते झोपायला आलं नाही तसं तुमचं झालं दोघाचं अरे बरं माझ्या- बरं आम्ही काय चिंध्या आणि हे आहे काय तसं वाटलं काय तुला अरे माझ्यासारखं फेमस व्हा त्या चिंध्यासारखं त्या भिकाऱ्यासारखं तुम्ही करू नका लगा. मी काय सांगतो ऐका याच्या पाया पुढे का? ए ह्या 2-4 गावात जाऊन फिरा नुसतं जाऊन म्हणा तिथं मी आपाचा भाव आहे हा. नाही जर तुम्हाला पैसे देणार ते म्हणजे असे मार खायला बरं आपण. असे खिशातलं पैसे काढून दे ना हा. तो म्हणायचं मी थोरला भाव आहे तो म्हणायचं मी बारका भाव आहे हा. आपाचा आणि तुम्हाला नाही. पैसेच देणार काढून नाही. खिशातून. हो लगा मी का नाही, का म्हणून तिकडचा गुरु केला असेल तुलाच गुरु करायला पाहिजे हा. होतं. अरे काम करायची गरजच नाही होय. अण्णा मी काम करतो का गावा त्याच्या पाया पडूया कळलं? पाय येऊन जाऊया इथं. मी काम कधी करतो का अरे तू गावात तू जायचं. मोकळा आहे म्हणून आम्हाला का नाही हा. लाथा घालते हा. अरे लाथा घातलं तर त्यांना काय म्हणायचं माहित आहे का थांबा इथं माणसात घालणार का मागे चला माझी इज्जत आहे म्हणायचं माणसा हा. माझी इज्जत आहे म्हणजे मार बी खावा हा. हा? आणि मागं नेऊन मारा म्हणायचे अरे ही पैसे कसं फेमस म्हणायचं नाही नाही आपण फेमस आहे व्हीआयपी माणूस आहे सेलिब्रिटी झालो सेलिब्रिटी कुठे बी जावा 5 गावात लगा. हो 5 गावात कुठे जावा लगेच विचारते आप्पा कुठं आहे? थोपाडात हाणू काय नाही, खरं मुस्कडे दिवे काय ह्याच्या? हा? अरे आता तू जाण मी बार अरे मी का तुमचे पैसे काढले का तुम्ही काय मला मारताय मग आम्हाला शिकवतोय असं. शिकवायला हा? असं. ही शिकवण कधी हे देतोय बघा अरे सोबडे. ए, थांबा मी माझ्या हिशोबाने करतोय ही गोष्ट काय म्हणणार माहिती आहे? तुम्हाला- मागं जाऊन हाणते ती. मग ही शिकवण आहे हा, काय? मग तेच म्हणलं. ऐका मी काय अरे करतोय. मागं मार खायचा होय. ए यार ऐकून घे ह्यासाठी आलोय का इथं एवढ्या थांब रे ह्यासाठी आलोय का इथं ऐकून घ्या माझं ना, तेवढं बोलायचं संपलं. ह्यासाठी मी काय म्हणतो ऐका जरा हा बघा तुम्हाला पटत असलं करा नसेल तर असंच आयुष्यभर राहिलेलं आयुष्य तुमचं बी असं भीक मागण्यावर घालवा पण मी माझा काय धंदा सोडणार नाही असंच फेमस होणार सेलिब्रिटी होणार आणि टकाटक राहणार अण्णा आपल्याला बी काय लगा, म्हणतं आम्ही भिकारी बरा आहे परंतु नाही लगा तू शरीर राहा आणि लाथा खा हा, बरं काढलं ते बघ तू माझं मी का बघायचं आहे तुमच्याकडे आलोय का भांडणं सोडवायला माझे सोडव भांडणं बाबा मला त्यानं मग मारलं ही शिकवतोय तू आम्हाला आम्हाला 4 लोकांनी विचारलं तुला विचारायला लागली नाही बाबा 4 लोकांना विचारलं त्याला म्हणायचं ही त्याचं घर आहे आणि ही मंदिर आपल्या बघा जावा तुमचं म्हणायचं तुम्ही अण्णा तुझ्या नादाला काय लागायचं आधी सांगणारा मी लाथा घालतेली मग लगा, कसलं शिकवतोय असलं निघा तुम्ही मग निघा सेलिब्रिटी म्हणे सेलिब्रिटी हा, आपण सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटीच राहणार चला अण्णा